आज विधानसभेत 101 अन्वये आज खरं तर बीड आणि परभणीवरती चर्चा झाली। या बीड आणि परभणीच्या चर्चेच्या संदर्भात बीडच्या जी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संपूर्ण आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे विजयसिंह पंडित आपल्याबरोबर आहेत। तुम्ही आज संपूर्ण चर्चेमध्ये एकंदरीतच किती निर्गुण हत्या होती या सगळ्या संदर्भातले एक एक बारीक विश्लेषण जे आहे ते तुम्ही त्या संपूर्ण भाषणामध्ये केलं। नक्की तुम्ही सीएसशी संपर्क साधला, सीएसने तुम्हाला काय काय माहिती दिली आहे त्या सगळ्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात? नाही, ही जी काही संतोष देशमुख जे आमच्या मस्साजोग येथील एक तरुण सरपंच होते, त्यांची अपहरण करून निर्घुणपणे त्यांची हत्या केली गेली आहे आणि ती हत्या अंगावर शहारे आणणारे अशा पद्धतीने एकदम शेवटी हे जे काही प्रवृत्ती आहे, ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती आहे। त्यांना कुठलं जात नसतो, धर्म नसतो, ते कुठल्या एका ह्याच्यात नसतात, ते त्यांचे फक्त ते डोक्यामध्ये एक फॅट बसलेला असतं आणि त्या ह्याच्यातनं ही जी हत्या झाली आहे ती मन हेलवणारी अशी हत्या झाली आहे। ही घटना झाल्यानंतर मी 2 दिवसांनी मस्साजोग या ठिकाणी श्री संतोष देशमुख, कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यांना एक मुलगी आहे, एक छोटा मुलगा आहे, त्यांचे बंधू यांची माझी चर्चा झाली आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या। काही मला त्यांनी छायाचित्र, फोटोग्राफ्स दाखवले त्या डेड बॉडीचे, तर ते बघवत नव्हते। त्याच्यानंतर मी तिथून ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं त्या डॉक्टरांशी संपर्क केला, त्यांच्याशी मी बोललो, तर त्यांनी मला जे सांगितलं ते म्हणजे मन सुन्न करणारं होतं। इतका द्वेष आणि इतकं राग कुणाच्या मला वाटतं असू शकत नाही आणि असायला नाही पाहिजे, इतकं टोकाचं। त्यांनी सांगितलं त्याला इतकी मारहाण केलेली होती की जे आम्ही पोस्टमॉर्टम केलंय त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामधला एकही अवयव मधून कारण मुक्का मार मारलेला होता, त्यांना बुक्क्या मारणे किंवा मग त्या काय लोखंडाच्या अँगलनी काय मला माहीत नाही, तर जो काही मार आहे त्याच्यामुळं एकही अवयव जो काही आहे म्हणजे चांगला नव्हता, पूर्ण डॅमेज झालेले होते। मी म्हणल्याप्रमाणे किडनी असू द्या, लिव्हर असू द्या, त्यांच्या जे हे आहे काय बरगड्या त्या पूर्ण तुटून जे काही आहेत त्या हे झालेल्या होत्या, पूर्ण डॅमेज। म्हणजे एकही ऑर्गन त्यांच्या शरीरामधलं हे म्हणजे चांगलं नव्हतं, पूर्ण मी म्हणल्याप्रमाणे चेंदामेंदा झालेला होता। ही माहिती त्यांनी मला दिली आणि त्याच्यामुळं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आहे। राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मला लोकांनी पाठवले, माझा मतदारसंघ जरी वेगळा असला तरी त्या जिल्ह्याची त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याची बदनामी होते अशा प्रवृत्तीमुळं। म्हणून मला या गोष्टीमध्ये त्या देशमुख कुटुंबियांना न्याय हा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी या सभागृहामध्ये हे जे काही अल्पकालीन चर्चा झाली 101 अन्वये त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला आणि सगळ्या गोष्टी मांडल्यात। त्याला शिक्षा मिळेपर्यंत जे काही आरोपी आहेत ते आरोपी काही अजून ॲब्स्कॉन्ड आहेत, फरार आहेत, काही आरोपी पकडलेले आहेत, अटक केलेली आहे। माझी मागणी आपल्या माध्यमातूनही हीच असेल सरकारला की याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT गठीत केलेली आहे, त्या SITच्या माध्यमातून ह्याचा पूर्ण सोक्षमोक्ष लागावा, लवकरात लवकर ह्याच्यामध्ये जे काय आहे निकाल लागावा, फाशीपर्यंत त्या नराधमाला नेण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून झालं पाहिजे, जेणेकरून सरकार आणि कायद्याचं वचक कुठं तर राहील।
परंतु तुम्ही म्हणतायत की ही प्रवृत्ती कुठेतरी नष्ट झाली पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आता वर्णन केलं, सभागृहात सुद्धा वर्णन केलं, कशा पद्धतीने ही निर्गुण हत्या होती, ही हत्या शत्रूला सुद्धा झाली नाही पाहिजे असं समर्थन प्रत्येकजण करतात. पण अशी हत्या झाली आहे, या हत्येच्या मागं मात्र विरोधक मात्र तुमच्या थेट माजी पालकमंत्र्यांचं नाव घेतात. नाही बघा, मी आता ह्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो, जे काही हत्यारे आहेत, जे काही आरोपी आहेत, त्यांना कडक असं शासन झालं पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे. मला ह्याच्यामध्ये राजकारण करण्याची बिलकुल इच्छा नाही. विरोधक काय आरोप करतायत आणि काय तो आरोप करणं त्यांचं काम आहे. परंतु सत्ताधारी देखील आरोप करतात ना. सत्ताधारी सुरेश धस जे तुमच्या बीड जिल्ह्याचेच आमदार आहेत, गेले अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय बीड जिल्ह्याच्या, ते देखील थेट नाव घेतात, थेट बोलताना पाहायला मिळतात. आकाचा आका म्हणून नाव घेताना पाहायला मिळतात. मग जितेंद्र आव्हाड काल चर्चेमध्ये बोलत होते की आकाचं नाव घेण्यापेक्षा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं नाव सरळ थेट घ्या म्हणून. नाही, हे ते ज्येष्ठ सदस्य आहेत. सुरेश अण्णा धस हे भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे सदस्य आहेत. माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेचे सदस्य आहेत. हे ज्येष्ठ लोक आहेत. ह्यांचं विधिमंडळातलं 4-4, 5-5 टर्म ह्यांच्या झालेल्या आहेत. ह्यांचा अभ्यास जास्त आहे. मला याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही. हा विषय पोलिसांचा आहे, हा विषय चौकशीचा आहे. त्याच्यामुळं आत्ता मी नावं असे घेणं हे मला वाटतं संयुक्तिक ठरणार नाही. ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. मी तिथं मांडलंय ना, हे कायदेमंडळ आहे आणि हिथं मी बोललोय की बाबा जे कोणी असतील याच्यामध्ये त्याची शहानिशा व्हायला पाहिजे आणि कठोरात कठोर शासन शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. हे तिथं मांडलं मी. हे आरोप आहेत, हे सिद्ध झालंय का? परंतु ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाला आता जातीचा रंग पाहायला मिळतोय. मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष जो बीडमध्ये सातत्यानं पाहायला मिळत होता, त्याच कुठेतरी संघर्षाला आता एक नवं वळण या हत्येच्या स्वरूपात निर्माण झाले का? ह्याचं राजकारण करून काही राजकारणी, वंजारी राजकारणी, त्यांना बाजूला राजकारणापासून, म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणापासून बाजूला ठेवायचं हे काम आहे. हे बघा, हे आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी आहेत, तरुण लोकप्रतिनिधी जे आता पहिल्यांदा त्या ठिकाणी ह्या राज्याच्या सभागृहामध्ये आलेत, आमच्यासाठी हे काळजी करणारी गोष्ट आहे की डायरेक्ट मराठा वंजारा असं जातीवर आपण बोलतोय हे, आणि कॅमेऱ्यावर आपण हे बोलणं, मला असं वाटतं बीड जिल्ह्याची ओळख ही अतिशय चुकीच्या पद्धतीनं राज्यामध्ये चालली आहे. आपल्यासारखे जे काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ते वेळोवेळी सांगतायत. आमचे जे महाराष्ट्रामधले जे मित्रपरिवार आहे, संबंधित आहेत, ते फोन करतायत, काय चाललंय, काय तुमच्याकडं, काय कशा पद्धतीनं चालू आहे. ही जी ओळख वेगळी चालली आहे. पहिलेच आमचा बीड जिल्हा हा मागासलेला आहे, ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं. अशा ह्याच्यामध्ये ही अशी ओळख जाणं हे आमच्या भविष्यासाठी मला असं वाटतं चांगलं नाहीये. आणि जात पात, बीड जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीतला जिल्हा आहे. मी सभागृहामध्ये सांगितलं की प्रति सरकार ज्यांना म्हणलं जायचं, क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांना बीड जिल्ह्यांनी संसदेत पाठवलं, त्यांना संधी दिली. अल्पसंख्याकांमधले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना 2दा जे काय आहे, आणि अनेक वेळेस राज्याच्या सभागृहात आणि 2 वेळेस देशाच्या सभागृहामध्ये पाठवण्याचं काम या बीड जिल्ह्यातल्या जनतेने केलं. स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर असतील, त्यांचं जर का आता ह्याच्यावर जायचं म्हणल्यावर, समाज जातीवर जायचं म्हणल्यावर, तर त्यांचा समाज जात किती आहे, बोटावर मोजणं इतकं त्यांचा समाज आहे. त्यांना बीड जिल्ह्यांनी पाठवलेला आहे. बबनराव ढाकणे साहेब हे पाथर्डी नगर जिल्ह्यामधले आहेत. त्यांना बीडमधून संसदेत, लोकसभेत पाठवण्याचं काम बीडच्या जनतेने केलेलं आहे. त्याच्यामुळे जात पात हे जे काय आहे आत्ता आपण मध्ये आणतोय, आपल्या स्वार्थासाठी आपण मध्ये आणत असलो, ह्याच्यामध्ये कोणी जर राजकारण करत असलं तर मला वाल्मिक कराड यांचे समर्थक म्हणतात की हे जातीपातीचं जातीवरती आलंय म्हणून वाल्मिक कराड यांचा विरोध केला जातो. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीमुळं, मला वैयक्तिक, मी दुसऱ्यांच्या बाबतीत बोलू शकत नाही, मला असं वैयक्तिक वाटतं या सगळ्या गोष्टीमुळं मेन कुठंतरी आपण त्या संतोष देशमुखांच्या माध्यमातून ती एवढी निंदा, ह्याच्यावर तर सगळ्याचं एकमत आहे
की त्यांच्या सगळ्याचं एक मत आहे की त्यांचे जे काही हे आहेत दोषी आहेत, त्या जे कुरकृमी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांना शासन व्हायला पाहिजे, ह्याच्यावर सगळ्यांचं एक मत आहे. परंतु याचा मास्टर माइंड कोण आहे? सातत्याने सुरेश धस असं म्हणतात आहेत की पंडित तुम्हाला सांगतो विजयसिंह पंडितजी की विष्णू चाटे हा तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचा केज तालुक्याचा तालुका प्रमुख होता, त्याला तुम्ही हक्कलपट्टी केली ज्यावेळेस त्यांचं नाव समोर आलं. विष्णू चाटे जे आहेत ते वाल्मिक कराडांचे नातेवाईक आहेत. मग सुरेशांना धस म्हणतात आहेत, जर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात जर काही संभाषण कॉल रेकॉर्ड असतील, CDR असतील ते तपासून त्यांनाही त्या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे 302च्या अर्थात हत्येच्या गुन्हे संदर्भात. त्यांचे CDR असतील, घेतलं पाहिजे. हे जर तरचा विषय झाला ना, हा विषय जो काही आहे चौकशीचा आहे. परंतु खंडणीचा गुन्हा तर दाखल झाला 2 कोटींचा वाल्मिक कराडांवरती. त्या खंडणीच्या गुन्ह्यावरतीच आधारित ही संपूर्ण हत्या होती त्या पवन चक्क्यांच्या संदर्भात. हो बरोबर आहे ना, तो गुन्हा एक वेगळा दाखल झालेला आहे. ती जी काही आवादा कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी तो वेगळा एक गुन्हा दाखल केलाय, तो रजिस्टर आहे तो गुन्हा. पण याच्यामध्ये जो काय आहे हा चौकशीचा भाग आहे. पोलिसांनी त्याच्यामध्ये ते CDR तपासावेत. जी मागणी हे करतायत त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे येतील, तर हे सगळी चौकशी होईल ना. त्याच्यात आत्ताच आपण कुठं ह्याला येणं हे मला असं वाटतं चुकीचं ठरलं. आणि मी म्हणतो की संतोष देशमुख या गोष्टी तर ठीक आहे, खरे आरोपी खरे ह्याच्यामधले गुन्हेगार समोर आले पाहिजेत. ते जे म्हणतायत की बाबा पडद्यामागून कोण करते काय, ह्याची चौकशीचा भाग आहे. पण हे करत असताना तुम्ही त्या संतोष देशमुखच्या कुटुंबियाचं पण पहा. न्याय त्याला देणं ही तर बाब आहेच आहे, पण ते आज एक 5वी 6वी मध्ये असणारा तो त्याचा मुलगा लहान, 9वी 10वी मध्ये असणारी मुलगी, अहो त्यांच्या सुद्धा भविष्याचं पहा. मी सांगितलं सभागृहात की ते पत्र्याच्या घरामध्ये राहत आहेत, पत्र्याच्या घरामध्ये, त्याचंही आपण पाहिलं पाहिजे. मला एकच गोष्ट कळती, गुन्हेगाराला जात नसती, धर्म नसतो, पंथ नसतो. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, ती प्रवृत्ती असती आणि ही राक्षसी प्रवृत्ती होती. यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीपर्यंत हे गेले पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. एक शेवटचा आणि एक थेट प्रश्न आहे तुम्हाला विजयसिंह पंडितजी. तुम्ही गेवराईमधनं तुम्ही प्रतिनिधित्व करतात, आमदारकी आहे. जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर मुंडे भाऊ बहीण यांच्याकडेच जवळपास 10-15 वर्षांपासून. त्याच्या अगोदर गोपीनाथरावांकडे होती, त्याच्यानंतर पंकजाताई आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे. तुम्ही सातत्यानं बीड जिल्हा हा मागास झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसाय धंदे नाही आहेत. बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये खास करून व्यावसायिक परळी सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या तुमच्या सगळ्या महायुतीच्याच नेत्यांची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून आहे या बीड जिल्ह्यात. मग तुम्ही थेट स्वकीयांच्या या सगळ्या कार्यभारावरती तुम्ही पॉइंट ठेवतात का? नाही, असं नाहीये. हे बघा, ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, ते नेतृत्व करतायत. राहिला प्रश्न विकासाचा अनुशेष जे आपण म्हणताय, माझ्या जे बोलण्यात नेहमी येतं, तर विषय काय, मला संधी आत्ता मिळालेली आहे. माझ्यासाठी असणारा जो काम आहे की मला जे माझ्यासमोर असणारे आव्हानं आहेत ते मी सांगतोय. माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघाबाबतीत मी बोलतोय आणि तिथला माझी जबाबदारी आहे. मी पहिल्यांदा या सभागृहामध्ये आलेलो आहे आणि जे ते आपल्या पद्धतीनं करतायत, ज्याचे त्याचे एक ताकद एक कुवत असती, ते आपल्या आपल्या पद्धतीनं होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न फार जुना प्रश्न आहे, फार अनेक दशकापासूनचा प्रश्न आहे. तो शेवटी आता मार्गी लागण्याची वेळ आलेली आहे. दळणवळण हे झाल्यानंतर, वाढल्यानंतर, ती एक व्यवस्था झाल्यानंतर, ती कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर जे काय आहे मोठ्या प्रमाणावर इथं उद्योगधंदे येतील. ह्या गोष्टी एकदम होत नसतात, हळूहळू या सगळ्या गोष्टी होत असतात. गेल्या 20 वर्षांपासून ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी, तुम्ही म्हणतायत जसे त्या म्हणजे तुम्ही म्हणतायत इतकी कामं झाली नाही आणि आता तुम्ही म्हणतायत की त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली. तुम्ही चुकीचं घेताय, तुम्ही काही चुकीचं घेऊ नका. हे बघा, तुम्ही 20 वर्षापासून तिथं आमदार असणं किंवा कोणी खासदार असणं, तुम्ही सगळं बघितलं पाहिजे की राज्यामध्ये सरकार कुणाचं आहे, केंद्रामध्ये कुणाचं होतं, तिथं लोकप्रतिनिधी कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. हे काय असं नाहीये की सदैव सत्ताधारी पक्षाचेच तिथं हे येत राहिलेत, हे सगळ्या गोष्टी येतो. हे असं तुम्ही हे धरून चालू नका. शेवटी राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार, एक लक्षात घ्या, एक सत्ताधारी पक्षामधला लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षामधला लोकप्रतिनिधी याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
आता ते मागचं सगळंच आपल्याला काढत बसावं लागेल असं होणार. धन्यवाद विजयसिंह पंडितजी, तुम्ही आमच्याशी चर्चा केली. खरं तर विजयसिंह पंडित हे गेवराई तालुक्यातून आमदार आहेत. पहिल्यांदाच गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत, परंतु केज तालुक्यातील जे मस्साजोग गाव आहे त्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात त्यांनी आज 101 अन्वय विधानसभेमध्ये चर्चा केली. त्यांनी जशा प्रकारे निर्गुण हत्या झाली आहे त्या निर्गुण हत्येच्या संदर्भातली संपूर्ण माहिती पटलावरती ठेवली आणि जे कोणी मारेकरी आहेत त्या संपूर्ण हत्येच्या पाठी जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला देखील लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जी आहे त्यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.